सत्तेचा खेळ बदलतो, चेहरे बदलतात, मुद्दे बदलतात, पण एक प्रश्न तो तसाच राहतो. जनतेचे प्रश्न आणि सत्तेची उत्तर. सिंहासनमध्ये मुख्यमंत्री जीवराज हे सत्तेवर आहेत, पण त्यांच्या स्वतःच्याच पक्षात त्यांच्या विरोधात बंडाची कुजबूज सुरू झाली आहे. एक फोन आणि अचानक एक प्रश्न उभा राहतो, सिंहासन टिकणार की जाणार? आणि या सगळ्याचा शोध घेतोय पत्रकार दिगू टिपणीस. आणि तो जेव्हा राजकारणाच्या पडद्यामागे डोकावतो तेव्हा त्याला जाणवतं, सत्तेच्या खुर्चीसाठी चालणाऱ्या या खेळात जनता कुठेच नाहीये. ज्या जनतेच्या नावाने भाषणं होतात, ज्यांच्यासाठी घोषणा दिल्या जातात, त्यांचे खरे प्रश्न मात्र कुठेतरी फाईलमध्ये अडकून पडतात. आणि मग आजच्या काळातले एक दृश्य डोळ्यासमोर येतं. दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन करणारे तरुण आणि सोनम वांगचुक यांचं उपोषण. आणि इथेही मुळातला प्रश्न एकच, सत्तेला प्रश्न विचारला तर सत्ता त्या प्रश्नाचं उत्तर देणार का? सिंहासनमध्ये पत्रकार दिगू टिपणीस या सत्तेच्या पडद्यामागचं सत्य शोधतो. आणि आज कधी विद्यार्थी, कधी सामान्य नागरिक, तर कधी आंदोलन करणारा माणूस, हे सगळेच आपापल्या पद्धतीने एकच गोष्ट विचारतायत, आमच्या प्रश्नाचं काय? त्यामुळेच इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की सिंहासन हा चित्रपट कोणत्या एका पक्षाची किंवा एका नेत्याची कथा नाही, तो एक व्यवस्थेचा आरसा आहे. 1979 मध्ये डॉक्टर जब्बार पटेल यांनी दाखवलेला हा प्रश्न आजही आपल्याला अस्वस्थ करतो. आणि यामुळेच सिंहासन हा चित्रपट आजही रिलेव्हंट आहे.